देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीला अखेर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील शेती, हवामान, कर्जमाफी आणि बाजारभावाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या 40 ठळक बातम्या। पेरणीच्या तोंडावर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता मोठा इशारा दिलाय आणि कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्यात 15 जूनपर्यंत सर्वत्र सर्वसमाधानकारक पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे। हवामान विभागाने आज रात्री संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे। नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागात दाखल झाला असून 9 जूनपर्यंत तिथे जोरदार पाऊस अपेक्षित आहे। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यात अवकाळी वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून आमदार अभिजित पाटील यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली आहे। मान्सून मंदावल्याने राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा सध्या 15% खाली पोहोचला असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे। राज्यात वादळी पाऊस सुरू असताना विजा कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने आपली व्यवस्थापन विभागाने नांगर सतर्कतेचा राहण्यास सांगितले आहे। वीज कोसळण्याच्या 15 मिनिटाआधी पूर्वसूचना देणाऱ्या केंद्र सरकारच्या दामिनी मोबाईल ॲपचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। कृषी तज्ज्ञांच्या मते जमिनीत बुरशी ओले निर्माण होण्यासाठी किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय बियाणे टोचू नये। मान्सूनपूर्व हवामानात आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जुलै पहिल्या आठवड्यात थेट पैसे जमा होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज नियमित वेळेत फेडले आहे त्यांच्या खात्यावर 50,000 रुपयांपर्यंतची प्रोत्साहनपर रक्कम वर्ग करण्यात तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पुढील हप्त्याची लाभधारक यादी महाडीबीटी पोर्टलवर अपडेट करण्याचे काम वेगात सुरू आहे। चालू खरीप हंगामासाठी सर्व पिकांचा विमा केवळ 1 रुपयात भरण्याची सुविधा CSC केंद्रावर सुरू झाली आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या बँक खात्याचे KYC पूर्ण केलेले नाही त्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते। मुख्यमंत्र्यांच्या जुन्या घोषणेनुसार चालू महिन्यात अनेक शेतकऱ्यांना 0 वीज बिल असल्याने मोठा दिलासा मिळालेला आहे। महाडीबीटी पोर्टलवरून कृषी यंत्रणीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर आणि अवजारांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश जाण्यास सुरुवात झाली आहे। खरीप पिकांसाठी विमा अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्रावर गर्दी केली आहे। महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात QR कोडद्वारे खत वितरणाचा यशस्वी प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी 1319 बुकिंग झाले आहेत। ग्रामीण भागातील खराब इंटरनेट आणि सर्व्हर डाऊनमुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना खते मिळण्यास भयंकर त्रास होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी आक्रमक झाले आहेत। कृषी विभागाने राज्यभरातील कृषी सेवा केंद्राची तपासणी सुरू केली असून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींच्या NPK आणि DAP खतांच्या किमतीत किरकोळ वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे। महागड्या कंपन्यांच्या बियाण्याऐवजी घरचे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासून वापरण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे। बाजारात
BG2 कापूस बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी जादा दराने खरेदी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या 40 महत्त्वाच्या ठळक बातम्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान अंदाजानुसार 15 जूनपर्यंत घाईगडबडीत पेरणी करू नका. तुम्ही आजची कोणती बातमी सर्वात महत्त्वाची वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्काच्या बातमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.